विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने 25 मे रोजी अभियंता भवन अमरावती येथे आयोजित कंत्राटी व तासिका तत्वावर कार्यरत शिक्षक, अभियंता, कर्मचारी आणि सरपंच यांच्या संयुक्त मेळाव्यात विदर्भाच्या अस्मितेसाठी अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली या कविवर्य सुरेश भट यांच्या गीताची प्रेरणा घेऊन वेगळ्या विदर्भासाठी गर्जना करण्यात आली। वऱ्हाड आणि सोन्याची कुऱ्हाड असे वैभव मिळविणारा विदर्भ आज भिकार का झाला हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारावा। तेव्हा कळेल की संयुक्त महाराष्ट्रात गेल्या मागील वर्षापासून 65 वर्षात राजकीय व्यवस्थेने किती सुनियोजित पद्धतीने विदर्भाचे शोषण करून केवळ पश्चिम महाराष्ट्र व मुंबईला आबाद केले। आज विदर्भात 47,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असे विचार प्रास्ताविकातून प्रमुख आयोजक डॉक्टर PR राजपूत यांनी प्रतिपादित केले। विपुल वनसंपदा, संपन्न खनिज भांडार, उपजाऊ शेती, नैसर्गिक संसाधनांची रेलसेल, बारमाही वाहणाऱ्या नद्या असे असूनही आमच्याकडे सिंचन, शिक्षण, आरोग्य, उद्योग, दळणवळण, रोजगार या सर्व क्षेत्रात लाखो कोटींचा अनुशेष कसा? वीज आमची आणि अंधार आमच्याच घरी हा प्रश्न स्वतःला विचारावा लागेल। आणि विदर्भ हा भारतातील एकमेव शिल्की प्रदेश असल्याचे मत डॉक्टर श्रीनिवास खांदेवाले यांनी आकडेवारीसह आपल्या अध्यक्षीय भाषणातून प्रभावीपणे मांडले। मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर प्रशांत बेगे, शंकर पारे, पांडुरंग बिजवे, आशिष देशमुख, सुनील काळे, प्राध्यापक डॉक्टर रमेश परिहार, डॉक्टर अमोल भोयर, डॉक्टर छाया बडनखे, भूषण पारे, निखिल नंदवंशी, श्रीकृष्ण सावदेकर, अक्षय माने तसेच विदर्भ राज्य आंदोलन समितीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।